यशवंत बँकेचा माजी अध्यक्ष या नात्याने माझ्यावरती जे आरोप झालेले होते त्या आरोपाचं समर्थन किंवा आरोपाला उत्तर देण्यासाठी म्हणून आज पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलेलं होतं। यामध्ये आमच्याच नातेसंबंधात कर्ज घेतलेलं आहे, बेछूट आरोप करून ह्या कंपन्या ज्या आहेत ह्या बोगस कंपन्या आहेत, अशा पद्धतीचे आरोप कर्जदारांच्या खोट्या सह्या केलेले असे आरोप आमच्यावरती केले गेले। त्याच्या समर्थनात खरं तर मी याचं उत्तर देणारच नव्हतो, कारण याच्यासाठी कायदेशीर लढाई करायला वेगवेगळे फोरम्स उभे असतात। परंतु बँकेचे थकबाकीदार संजय दत्तात्रय कुलकर्णी यांनी काही कर्ज बुडव्यांना एकत्र करून अशा पद्धतीचा खटाटोप केला। त्यांनी वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये तक्रारी करून बघितल्या, सर्व तक्रारींचे निकाल त्यांच्या विरोधात गेले आणि मग त्यांनी राजकीय आश्रय कुठे मिळतो का याचा शोध घेतला आणि त्यामध्ये खासदारांना हाताशी धरून केंद्रीय सहकार मंत्री गृहमंत्री यांच्याकडे काही निवेदन दिलं आणि त्या निवेदनाच्या आधारे सीबीआयची चौकशी आणि जणू काही ते सीबीआयची चौकशी झालेलीच आहे ना आम्हाला दोषी ठरवलंय अशा पद्धतीच्या सगळीकडे त्यांनी प्रेस बातम्या दिल्या, काही चॅनेल्स मधून त्यांनी माहिती दिली आणि मग स्वाभाविकपणे त्याचा खुलासा या दृष्टीने करण्याकरता ही प्रेस घेतली होती। यामध्ये हे स्वतः कर्जदार आहेत, त्यांच्या प्रॉपर्टी जप्त केलेल्या आहेत, त्याची लिलाव प्रक्रिया आता सुरू आहे आणि त्यामुळे त्यांनी हे सगळे उद्योग केले। दुसरी गोष्ट, बँकेच्या ठेवीदारांना अडचणीत आणण्यासाठीच यांनी कारस्थान केलेलं आहे। याच्या आधी देखील त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतल्या, बँकेची अशीच बेछूट आरोप करून बदनामी केली आणि त्याच्यामुळे खरं तर ही बँक अडचणीत आलेली आहे। स्वतःची कर्ज तशीच ठेवायची आणि थकबाकीदारांचा पुळका आलेला दाखवायचा, अशा पद्धतीचे खोटे त्यांचं काम करण्याची कार्यपद्धती ही आता उघड झाली आहे। मी आज प्रेसमध्ये त्यांच्या विरोधात सगळ्या न्यायालयामध्ये लागलेले निकालाच्या कॉपीज दाखवलेल्या आहेत, त्यांच्याबरोबर असलेल्या अन्य लोकांनी ज्या तक्रारी केल्या होत्या त्याच्या चौकशीचे रिपोर्ट दाखवलेले आहेत, त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या तक्रारीचे सुद्धा निकाली काढलेले आहेत पोलिसांनी केसेस, ते देखील कागद दाखवलेले आहेत आणि त्याच्यामुळे मी या निमित्तानं आपल्या चॅनेलच्या माध्यमातून ठेवीदारांना आवाहन करतो की अशा लोकांच्या मागे लागून आपण आपल्या बँकेचं नुकसान करण्यापेक्षा तुम्ही संचालक मंडळाच्या पाठीशी राहा, त्यांच्या मागे राहा, तुमच्या ठेवीचं व्याजासह पैसे परत देण्यासाठी बँकेचं संचालक मंडळ सक्षम आहे। जे आता कुलकर्णी म्हणून जे आहेत, जे आरोप करतायत वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना, त्यांच्यावरती काही कायदेशीर कारवाई करणार का बँकेची बदनामी करत? मुळामध्ये आमचं कर्ज वसूल व्हावं हीच पहिली आमची प्रायोरिटी आहे, की ज्याला कर्जाचे पैसे भरायला नाहीत त्याच्याकडनं आणखीन आबरू नुकसानी किंवा आणखीन काय मिळण्याची अपेक्षा करणं हे मला वाटतं की व्यवहारात दृष्ट्या चुकीचं आहे। काही कोर्टामध्ये केस होईल, त्याचे निकाल लागेल 10 वर्षानं 20 वर्षानं, त्याच्यासाठी आम्हाला आमची श्रम लावायला लागतील। पण जर का त्यांचे हे उद्योग थांबलेच नाहीत तर बँक व्यवस्थापन त्यावेळेला निर्णय घेईल।